आणि यानंतर बुलेटिनमध्ये अपडेट आहे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा बाबतची। यूट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तान सोबत चीनसाठी सुद्धा हेरगिरी केल्याचा संशय आहे। 2024 मध्ये अवघ्या 2 महिन्यात ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्ताननंतर चीनचा दौरा केला। ज्योती मल्होत्रा हरियाणाच्या हिसार पोलिसांच्या अटकेत सध्या आहे आणि तिची कसून चौकशी केली जाते। भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुद्धा ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या संपर्कात होती। युद्धकाळात ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या अनेक गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सुद्धा एसपी शशांक कुमार सावंत यांनी सांगितलेलं आहे। हेरगिरी प्रकरणामध्ये ज्योती मल्होत्राची मैत्रीण प्रियंका सेनापतीची सुद्धा चौकशी सुरू आहे। प्रियंका सेनापती सुद्धा ज्योती मल्होत्रासोबत पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती आहे। यूट्यूबर प्रियंका सेनापती ओडिशाच्या पुरीची रहिवासी आहे। प्रियंका पुरी पोलिसांकडून सध्या प्रियंकाला अटक करण्यात आलेली आहे आणि तिची चौकशी सध्या केली जाते। प्रियंका सेनापतीने सुद्धा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे। तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवळपास 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पंजाब आणि हरियाणामधून या 7 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे। ज्योती मल्होत्रा, अरमान, नवान इलाही, देवेंद्र ढिल्लो अशी अटक केलेल्या हेरांची नावे आहेत। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना आता अटक केलेली आहे। 7 जणांचा समावेश याच्यामध्ये आहे। पुढची महत्त्वाची बातमी, हैदराबादमध्ये एक मोठा कट उधळून लावला गेलाय। आयएसआयशी संबंधित दोघांना अटक करण्यात आलेली आहे। सूरज रहमान आणि सय्यद अमीर अशी दोघांची नावे आहेत। या दोन्ही तरुणांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे। दोन्ही तरुणांकडून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त केलं गेलंय। दोघंही सौदी अरेबिया स्थित आयसिसच्या संपर्कात असल्याचा उल्लेख केला गेलाय। हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत आणि सगळ्याच राज्यांच्या पोलिसांकडून ही सतर्कता बाळगली जाते। हैदराबादमध्ये सुद्धा याच सतर्कतेमुळे आता मोठा कट उधळून लावला गेलाय, कारण 2 तरुण आहेत जे आयसिसशी संबंधित आहेत आणि त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय। त्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे।